मागे आपण गेली 3 आठवडे शिकतोय कुंडली कशी पाहायची। कुंडली पाहण्यासाठी आपल्याला 2-3च गोष्टींची आवश्यकता असते, ते म्हणजे 12 राशी आपल्या तोंडपाठ पाहिजेत। 12 राशी कितव्या नंबरची कोणती राशी आहे ते तोंडपाठ पाहिजे आणि 12 राशीचे मालक हे तोंडपाठ पाहिजेत आणि आपल्या सर्वांचे आता ते तोंडपाठ झालेले आहेत। कुंडलीमध्ये 12 भाव असतात, आपण त्याला 12 घर म्हणू किंवा 12 खाने म्हणू किंवा प्रथम स्थान, द्वितीय स्थान, तृतीय स्थान असं सुद्धा म्हणू। आपण समजून घेण्यासाठी आपल्याला जे योग्य वाटतंय ते घर म्हणा, प्रथम स्थान म्हणा, प्रथम भाव म्हणा, काहीही म्हणा, समजून सोप्या भाषेत जेवढं घेता येईल तेवढ्या भाषेत सोपं समजून घ्यायचं। कुंडलीमध्ये 12 घर असतात, 12 घरांचा एक प्रतिनिधी असतो। तो प्रतिनिधी आज मी शिकवणार आहे। त्याला ग्रह माहित झालेले आहेत, ग्रहांचे स्वामी माहित झालेले आहेत, ग्रहांचे नंबर माहित झालेले आहेत। आता कुंडलीमध्ये आपण सर्वप्रथम पाहिलं मृत्यूस्थानाचा मालक ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी नातेवाईकांना त्रासदायक ठरतो। त्याच्यानंतर आपण शिकलो की शत्रुस्थानचा मालक ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी कुंडलीतल्या त्या नातेवाईकांना त्रास होतो। म्हणून आता ते सांगितलेलं आहे, तुम्हाला मी व्हिडिओ पण पाठवलेला आहे, त्याप्रमाणे आपण रिव्हिजन सुद्धा ते व्हिडिओ बघून करू शकता, कारण आपल्याला पुढे जायचं आहे म्हणून आपण त्याच गोष्टी पुन्हा उगाळत नाही। म्हणून त्यासाठी आज आता महत्वाचा 3रा भाग राहिलेला आहे। कुंडलीमध्ये सगळ्यात महत्वाचे भाग असतात 3च, एक असतो शत्रुभाव, एक असतो मृत्यूभाव आणि एक असतो मोक्ष भाव। मोक्ष म्हणजे डिस्ट्रॉयड स्थान, सर्व आई आणि व्यय म्हणतो त्याला, ते व्यय स्थान असतं। तर व्यय स्थान म्हणजे सर्वतोपरी नाश करणारं स्थान असतं, म्हणजेच मोक्ष मिळवून देणारं स्थान असतं। ते स्थान असतं हे 12वं, हे आई स्थान आणि हे व्यय स्थान, हे 12वं स्थान आहे। या 12व्या स्थानाचं आज आपण महत्व शिकणार आहोत आणि मग सगळ्या कुंडलीचं आपण महत्व शिकून कुंडली पटापट तुम्हाला बघता येणार आहे। कुंडली एकदा बघता आली की तुम्ही ज्योतिष झाला, परंतु अजून सुद्धा त्याच्याही पुढे रोज शिकण्यासाठी रिव्हिजन हे मात्र पाहिजे। रिव्हिजन पाहिजे म्हणजे पाहिजे। आता इथे बघा मी आधी लिहून ठेवलेलं आहे। सर्वात आधी आपण कुंडली ओपन केल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला कळणार राशी, त्याच्यानंतर नक्षत्र, त्याच्यानंतर कळणार योग, त्याच्यानंतर करण, त्याच्यानंतर गण आणि त्याच्यानंतर योनी। राशी म्हणजे माहिती आहे आपल्याला, आपली स्वतःची राशी। नक्षत्र आपण कधी कधी म्हणतो, जर समजा मुलांनी त्रास दिला किंवा कोणी त्रास दिला तर कोणत्या नक्षत्रावर जन्मलास बाबा काय माहिती, आपण ठाऊक नाही असं बोलतो त्राग याने। कधी कधी आपण असं पण बोलतो, कोणत्या योगावरती तुझा जन्म झाला न जाणे कसा त्रास देतोस मला, किंवा कोणत्या योगावरती मी हे खरेदी केलं आणि तो त्रास झाला, तो योग। करण म्हणजे अर्धा दिवस, अर्ध्या दिवसाला एक करण असं म्हणतात, त्याच्यामध्ये भाग पडतात, त्याला आपण करण असं म्हणतो। पुन्हा गण 3 प्रकारचे असतात, मनुष्यगण, देवगण आणि राक्षसगण। त्याप्रमाणे त्या लोकांचे स्वभाव गुणधर्म त्या नावामध्ये त्याचप्रमाणे ते वागतात। पुढे योनी हा प्रकार जरा व्यवस्थित समजून घ्या। योनी हा प्रकार काय आहे तर आपण मागच्या जन्मी त्या योनीमध्ये होतो, म्हणून आपल्यावरती त्या योनीचा गुणधर्माचा स्वभावाचा परिणाम आपल्या बुद्धीमध्ये आलेला असतो। फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर मागच्या जन्मी आपण जर सर्प योनीत असेल तर आपला पुढचा जन्म होताना आपण त्या सर्प योनीमध्ये त्यावेळेला ज्यावेळेला ते असे घडलेलं असतं, पंचांग निर्माण झालेलं असतं, त्यावेळेला आपला जन्म होतो। मग समजा एखाद्याचा गो योनीवरती जन्म झालेला असेल म्हणजे मागच्या जन्मी तो गायीचा होतो। आता काही वेळेला सिंह व्याघ्र योनीवरती जन्म झालेला असतो, तर वाघाच्या जन्माचा त्याच्यावरती प्रभाव असतो।
काही वेळेला अश्व, श्वान योनी असतात. याचा अर्थ अश्व आणि श्वान, अश्व म्हणजे घोडा, श्वान म्हणजे कुत्रा. ज्या लोकांचा अश्व योनीवरती किंवा श्वान योनीवरती जन्म झालेला असतो असे लोक थोडेसे निर्लज्ज असतात. आता निर्लज्जपणा कसा येईल? तर कुत्रे काय करतात? कुत्र्यांना कोणी कपडे घालून फिरवतं का? नाही. मग कुत्रे काय करतात? तर कुत्रे रस्त्यावरती कुठे इकडे तिकडे भटकताना आपला सगळा कार्यक्रम करतात. म्हणून कुत्र्यासारखा निर्लज्जपणा थोडासा त्या योनीवरती जन्मलेल्या व्यक्तीमध्ये असतो. परंतु हे किती टक्के? आता तुम्ही म्हणाल एखाद्याचा, आता कोणीतरी आपल्या समोर एवढे आहे आणि याच्यापैकी कोणाचं तर त्यात असेल तर असं गिल्टी फील करून घ्यायचं नाही. कोणत्याही गोष्टीचं 100% अनुमान लावायचं नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून एक वाक्य आपल्याला जगायचं आहे, कायम मला चांगलं माहिती आहे की मला सर्व काही माहित नाही. मग सर्व माहिती करून घेण्यासाठी ह्या सर्व गोष्टी आहेत. कारण श्वान योनीवरती जन्म झालाय म्हणजे आपण निर्लज्ज नाही. आणि जर असेल निर्लज्ज आपण, तर किती टक्के इथं लिहिलेलं आहे? किती टक्के दिसतंय का? हॅलो, हा ते दिसणं जरा गरजेचं आहे. हा, आता एखाद्या राशीवरती जन्म झालेला आहे. आता ती चांगली राशी आहे किंवा वाईट राशी आहे, त्या राशीचा प्रभाव आपल्या आयुष्यात किती पडणार आहे? तर 10%च फक्त. त्यामुळे तुम्ही म्हणाल की माझी गुरुची राशी आहे धनु किंवा मीन, त्यामुळे माझी उच्च राशी आहे, मी खूप चांगला आहे वगैरे, अजिबात नाही. कारण तो फक्त 10%च आपल्या आयुष्यात परिणाम घडवणार आहे. आता जे काही आपण राशी भविष्य आपण बघतो पेपरमध्ये किंवा कुठेतरी, ते फक्त 10% असतं. त्यामुळे त्याच्यावरती 100% अवलंबून राहायचं अजिबात नाही. ते 10% कुठे नाही कुठेतरी मॅच होतं. आता काय करतात, पेपरमध्ये महिन्याभराचं तयार करून देतात आणि ते 6 महिने चालवतात. त्या राशीचं ह्या राशीला, ह्या राशीचं त्या राशीला 2 किंवा 3 लाईन असतात. मिथुन राशीच्या लोकांना आरोग्याचा धोका आहे, सांभाळून राहावे. हेच वाक्य तुम्हाला 3 आठवड्यानंतर धनु राशीच्या लोकांना ऐकायला मिळेल. तर असे प्रकार असतात. म्हणून राशीवरती 100% अवलंबून राहायचं नसतं. त्यात अजून आपली स्वतःची जर राशी शत्रुस्थान, मृत्यूस्थान आणि डिस्ट्रॉय स्थानात असेल तर स्वतःच्या राशीचं जे 10% आपल्याला फळ मिळणार आहे ते सुद्धा निघून जातं. अगदी सोपं आहे. मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये आज समजावून सांगतोय. आपल्या सर्वांना ते कळणार आहे. त्यामुळे शांततेने ऐकून घ्या आणि समजून घ्या व्यवस्थित. नाही कळलं तर मला विचारा, कारण आजचा टॉपिक हा अतिशय महत्वाचा ठरणार आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यात आपल्या राशीप्रमाणे फक्त 10% आयुष्यात घटना घडते. दुसरं, नक्षत्र. आपण ज्या नक्षत्रावरती आपला जन्म झालेला आहे, मगाशी कुठल्या तरी ताईंनी विचारलं की तुम्ही एवढं नक्षत्र मला दिलं, मग एखाद्याला व्यसन लागेल, अमुक लागेल, तमुक लागेल, जे सगळं लिहिलेलं आहे ते खरं आहे का? ते खरं आहे, परंतु त्याचा प्रभाव किती पडणार आहे? तर 10%. ते सुद्धा 100% नाही. कोणतीही गोष्ट आपल्या कुंडलीमध्ये किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये 100% घडत नाही किंवा नसते, हे लक्षात ठेवा. इतर गोष्टीवरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. तुमची कुंडली खूप चांगली आहे, परंतु इकडे बिघडलंय, त्यामुळे हे सगळं जाणार. 10%, 5%, 7%, 4%, 3% सगळं निघून जातं. आणि एका बाजूला हे सगळं चांगलं आहे आणि इथं कुंडलीमध्ये बिघडलेलं आहे, तरी ते निघून जातं. म्हणून आता राशीचं 10% फळ आपल्या आयुष्यात मिळणार, नक्षत्राचे 10% आपल्या आयुष्यात फळ मिळणार. योग, वेगवेगळ्या योगावरती जन्म होतो. कोणते कोणते योग आहेत मी तुम्हाला लिहून पाठवणार आहे. त्या सर्व योगाचं काय काय फळ आहे ते सुद्धा मी सांगणार आहे. पण योगाचं, ज्या योगावरती जन्म झालेला आहे, आपण म्हणतो ना कोणत्या योगावरती मी गाडी आणली, यार गाडी सारखीच खराब होते. कोणत्या योगावरती घर बांधलं, घरच तयार होत नाहीये, तर ते योग असतात. त्याचं 9% फळ असतं, 100% अजिबात नसतं. त्यामुळे त्याच्यावरती सुद्धा 100% आपण अवलंबून राहायचं नाही. त्याच्यानंतर करण, एक अर्धा दिवस असतो, अर्ध्या दिवसामध्ये ते करण तयार झालेलं असतं.
पुढचं आणि मागचं असं मिळून 2 कर्ण तयार होतात. तर त्या कर्णाचा जो इफेक्ट असतो तो सुद्धा पडतो. काही वेळेला एक कर्ण संपतं आणि दुसरं चालू होतं, त्यावेळेला पण जन्म होतो. त्यामुळे ते पण नेमका ह्याचा इफेक्ट होतो की त्याचा इफेक्ट होतो ते सुद्धा कळत नाही. म्हणून कर्णाचा इफेक्ट आपल्याला 7%च होतो. त्याच्यानंतर गण, मनुष्य गण असेल तर माणसासारखा वागेल, देवगण असेल तर देवासारखा वागेल, राक्षस गण असेल तर थोडं राक्षसी प्रवृत्ती म्हणजे कडक वागेल. अशा पद्धतीने त्याच्या महत्व असतं. पण ते सुद्धा फक्त आणि फक्त 6%, जास्त नाही. 100% तर अजिबातच नाही. त्यामुळे कोणालाही कोसायचं नाही. हा मनुष्य गणाचा आहे, आपण सून करून घरी आणल्यानंतर काही ते राक्षस गणाचीच आहे, आपला मुलगा देवगणाचा आहे, नाही जमत, माझा मुलगा मनुष्य गणाचा आहे, ते राक्षस गणाचा आहे. फक्त 6% त्याचं फळ मिळणार आहे, जास्त नाही. त्याच्यानंतर युनी, आपण मग असे सांगितलं शॉन युनी वगैरे, मागच्या जन्माचा आपल्या जन्मावरती प्रभाव असतो. आणि हे खास करून युनी हा नावाचा प्रकार असतो, तो पती पत्नीमध्ये सेक्शुअल रिलेशनशिप साठी बघितला जातो. आपल्या वैवाहिक जीवनामध्ये आपल्या पती पत्नी पासून एकमेकांना सुख मिळण्यासाठी किंवा आपल्या मुलीला सुनेला, आपल्या मुलीला आणि जावयाला सुख मिळण्यासाठी तो प्रकार बघितला जातो. बाकीच्या गोष्टीसाठी बघितला जात नाही. म्हणून त्याचं फळ आपल्याला मिळतं. आणि या 100%मध्ये अख्ख्या कुंडलीच्या ज्योतिषशास्त्राच्या फलित ज्योतिषामध्ये हे सर्व 10%, 10%, 9%, 7%, 6%, 8% मिळून 50% झालेलं आहे. हे सर्व मिळून 50%. आणि लग्न कुंडली ज्या वेळेला आपला जन्म होतो आणि त्यावेळेला लग्न कुंडली मांडली जाते ती 50%. म्हणजे मिळून दोन्ही मिळून 100% गणित जमतं. हे 100% गणित आपण शिकायचं आहे. आपल्या कुंडलीमध्ये कशा पद्धतीनं काय काय लिहिलेलं आहे ते आपण शिकत आहोत. 100% जे आहे हे 20% आहे असं समजा, आणि हे आपलं नशीब आहे असं समजा. मग प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये 5 फॅक्टर असतात. कोणते कोणते 5 फॅक्टर असतात सांगतो. पहिला फॅक्टर आहे, आपल्या आयुष्यात नशिबाप्रमाणे 20% घटना घडते. नशीब 20%. कुलदेवीचा आशीर्वाद 20%. कुलदेवी आणि कुलदेव 20%. आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला 20%. नशिबाप्रमाणे आपल्या आयुष्यात 20% घटना घडते. कुलदेवीचा आशीर्वाद 20% असतो, पितरांचा आशीर्वाद 20% आपल्याला असतो. आणि आपण म्हणतो ना, जरा चांगलं वाग रे बाबा, चांगलं वाग, तुझ्या आयुष्यात भलं होईल. चांगलं वाग म्हणजे कसं वाग, तर आचरणाचा भाग फक्त 20%. एखादा व्यक्ती बघा खूप चांगलं वागतो, त्याला आपण आचरण असा शब्द देऊ, तो 20%. एखादा व्यक्ती बघा खूप चांगलं वागतो, खूप सज्जन आहे, फार सज्जन आहे, पण त्याच्या आयुष्यात चांगल्या घटना घडत नाही. फार काही नाही काही नुकसान होत आहे, त्याला नावं ठेवतायत, काहीतरी अपघातच होतोय, पैशाचं नुकसान होत आहे. का होतंय असं, तर त्याचं आचरण चांगलं आहे 20%, पण बाकीच्या गोष्टी बिघडलेत ना. म्हणजे कुंडलीप्रमाणे हे 100% सांगितलं, ते फक्त इथे 100% आपण 20%वर आणलं नशिबात म्हणून. म्हणजे त्याच्यानंतर कुलदेवी 20%, पितरांचा आशीर्वाद 20%, आचरण 20%. आणि आपण ज्या घरात राहतो त्या घरातल्या वास्तूचा दोष 20%. 1 2 3 4 5 5 2 10 हे 100% गणित झालं. इथे डाऊट आहे का अजून काही? हे तुम्ही 5 ते काय सांगितलं, नशीब, कुलदेवी आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, ह्याच्यामध्ये आपल्या गतजन्मीचं कुठे आपण काउंट करू शकतो? हा, छान 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 छान. हा, त्यांनी सांगितलं बघा, राजेंद्रनी सांगितलं. हा जो पहिला नशिबाचा भाग तो कुंडलीमध्ये दिसणार ना, गतजन्मीचं काय केलेलं आहे, काय नाही केलं, मग ते कुठला योनीत येणार, कुठल्या नक्षत्रावर जन्म होणार,
कसे त्याच्यामध्ये पितृदोष दिसणार, म्हणजे दोन ह्याच्यामध्ये दिसणार तुमचे, एक पितरांमध्ये दिसणार आणि नशिबामध्ये दिसणार, ह्याच्यामध्ये येणार. कुलदेवीचा कोप कसा होतो कुंडलीमध्ये ते पण मी सांगणार आहे पुढे. नशीब बिघडलेलं कसं असतं, नशिबाचं स्थान किती आहे कुंडलीतलं सांगा. हा, तर नशिबाचं स्थान नवम स्थान. आता कुंडलीमध्ये बरोबर, आता कुंडलीमध्ये कुलदेवीचा दोष झालेला कसं कळतं ते सांगतो तुम्हाला. 6, 8 आणि 12, 6, 8 आणि 12 मध्ये गुरु असेल किंवा गुरुमध्ये चंद्र असेल किंवा स्वतः चंद्र असेल, चंद्र किंवा गुरु 6, 8 आणि 12 मध्ये असेल तर कुलदेवीचा दोष निर्माण झालेला आहे असं कळतं. आता पुढे मी म्हटलं पितृदोष कसा निर्माण होतो. 6, 8, 12 मध्ये राहू असेल, केतू असेल, केतू बरोबर मंगळ असेल किंवा आडवा राहू केतू असेल किंवा उभा राहू केतू असेल. मी सोपं शिकवतोय तुम्हाला, मी स्थान सांगतच नाही, कारण स्थान सांगत बसला की तुम्ही म्हणणार अरे बरं पाठांतर आलं. अगदी सोपं सांगतोय. आडवा राहू केतू, उभा राहू केतू, किती सोपं गणित आहे बघा, एवढं सोपं. मग त्याला कुठलंही स्थान द्या तुम्ही म्हणा. आता मी जर सांगितलं लग्नेश आणि सप्तम स्थानामध्ये राहू केतू असता, किती लांब लचक होत आहे, समजून घ्यायला जरा त्रास होईल. आडवा राहू केतू, उभा राहू केतू आला की पितृदोष, प्रेतशापित योग, पितृदोष. 6, 8, 12 मध्ये राहू केतू आला की पितृदोष. किती सोपं गणित आहे. आता पुढे आचरण. आता आचरणाचं स्थान कोणतं सांगा. ताईंनी मगाशी विचारलं त्यातच उत्तर आहे त्या प्रश्नामध्ये. दशम स्थान आचरणाचं स्थान, कर्मस्थान. पण आपलं कर्म कशावर अवलंबून असतं, मागच्या नशिबावर सुद्धा अवलंबून आहे ना. हा, म्हणजे हे जे दोन स्थान आहेत कनेक्टिव्हिटी आहे दोघांची, तरच आचरण चांगलं असणार. नाहीतर नशिबातच नाही काय तर आचरण चांगलं नाही होणार. तुमच्या नशिबात जर लिहिलं असेल कुणाला तरी मारून, फटका मारून जेलमध्ये जाऊन बसायचं 3 महिने 4 महिने, तरी ते कर्मस्थान पण दूषित होणार त्याचं. आणि असं पण असतं कर्मस्थान दूषित आहे आणि भाग्यस्थान चांगलं आहे. मुलाच्या हातून काही वाईट घडलं तर ऑटोमॅटिक बाप वाचवतो, तर ह्याच्याशी रिलेशन आहे दोन्ही. आता दुसरं, हा आचरणाचा भाग झाला. आता वास्तूचं कशावरून कळेल कुंडलीमध्ये सांगा. याच्या चौथं स्थान म्हणजे वास्तूचं, आपल्या घराचं, वाहनाचं, सुखाचं, आईचं स्थान. तर हा, आडवा राहू केतू आला, उभा राहू केतू आला किंवा इथे मंगळ केतू आला किंवा जो पापग्रह आला कोणता, इथे शिकवणार आहे पापग्रह कशाला म्हणायचं काय, फक्त लक्षात ठेवायचं आहे, पाठांतर अजिबात नाही करायचं. समोर एखादा व्यक्ती आला त्याचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचं नाही. बघा मी सोपी प्रक्रिया सांगतोय समजावून. समोर आपल्या एखादा व्यक्ती आला की त्याचं आपण नाव लक्षात ठेवायचं नाही, पण तो काय काम करतो, कुठे राहतो हे लक्षात ठेवायचं आहे. किती सोपी प्रक्रिया बघा, म्हणजे पाठांतराचा विषय अजिबात नाही. त्यामुळे अरे बापरे कसं पाठांतर होईल, एवढं कसं लक्षात ठेवू, हे भानगडच नाही ठेवायची. शिकत जायचं. टेक्निक वापरा त्याला, टेक्निक प्रत्येक गोष्टीला. हे असं आहे म्हणून असं आहे, हे असं आहे म्हणून असं आहे. तर आता थोडस आता रिव्हिजन घेतो मी. हे प्रथम स्थान म्हणजे डोकं. प्रथम स्थान आपण बोलूया का सगळेजण, थोडस बोलूया आपण सगळेजण, कारण त्यामध्ये येईल सगळ्यांच्या बोलण्यामध्ये. समजा एखाद्याचं चुकलं तरी त्यांना लगेच कळेल हे नाही ते आहे. म्हणजे बोलण्यामुळे काय होतं की सर्वांगाची प्रक्रिया एका वेळेला चालू असते, म्हणून ते लवकर आपल्याला समजून घेण्यासाठी उपयोगी ठरतं. म्हणून जरा बोला सगळ्यांनी, बोलण्याचा प्रयत्न करा. हा, प्रथम स्थानाचे सांगा. लग्नस्थान. प्रथम स्थान म्हणजे लग्नस्थान. हा, तनुस्थान. स्वतः तनु म्हणजे काय, शरीर. हा, तनुस्थान. हा, देह. हा, व्यक्तिमत्व. करेक्ट. हा, आणि डोकं. हा, डोकं. हा, अजून काय सांगा.
बर ठीक आहे, एवढं आलं तरी पुष्कळ झालं. द्वितीय स्थान 12 स्थान आपण समजून घेऊ आणि मग मी शिकवतो पुढचं. कुटुंबस्थान, द्वितीय स्थान कुठलं? कुटुंबस्थान, कुटुंबस्थान. कुटुंबस्थान, बरोबर. स्थान, वाचास्थान, उजवा उजवा खांदा. बरोबर. अजून डोळा, उजवा डोळा. बरोबर. उजवा डोळा, उजवा डोळा, हा, उजवा खांदा, उजवा डोळा. बरोबर. उजवा भाग सगळा, कान सुद्धा उजवा आला त्यामध्ये. अजून काय महत्वाच्या सांगितल्या नाहीत गोष्टी? धनस्थान, वाचस्थान, कुटुंबस्थान. मुलीचे गाव, मुलीचे गाव, कुटुंबस्थान काय म्हणाला? काहीतरी म्हणाला कोणीतरी. सर ब्रेन पण सांगितले, हा, सर ब्रेन पण सांगितलेलं ना, ब्रेन ब्रेन हो हो. डोकं. नाही, द्वितीय स्थान मध्ये डोकं नाहीये. नाही नाही नाही, द्वितीय स्थान मध्ये डोकं नाहीये, प्रथम स्थानामध्ये येतोय डोकं. मध्ये वाचा स्थान आहे ना सर. हा, द्वितीय स्थान वाचास्थान, जीवा, जीभ. 32 मध्ये हम 32 है, तुम 32 है, लेकिन मैं एक हूं. अगर मैं फिसल गई तो तुम 32 के 32 खलास हो जाओगे. 32. तिसरं स्थान, तिसरं स्थान सहस्थान, भ्रातृस्थान, भावांचं स्थान, भावंडाचं स्थान. पुन्हा पुढे हा, लहान असला मोठा असला तरी चालतं, येतं त्यात. भावंडाचं स्थान. हा, पुढे पराक्रम स्थान आणि सहस्थान. हा, चतुर्थ स्थान मातृस्थान, वाहन स्थान, आईचं स्थान. तेच मातृस्थान, आईचं स्थान. हा, बोला. सुखस्थान झालं. मांडलेली आई पण सांगितलेलं. हो, मांडलेली आईच असणारच ना. मांडलेली आई कुठली असते? हो. हा, वास्तुस्थान, मांडलेली आई काय, वडिलांनी काय गडबड केली असेल तर ती पण आई झाली आपली. त्याचं पण स्थान तेच आहे. सावत्र आहे. असू द्या, चला गमतीचा भाग सोडला तर पुढे चालू. पंचम स्थान आता महत्वाचं आहे. पंचम स्थान संतती, हा, संतती, संतती स्थान सगळ्यात महत्वाचं. संतती स्थान. पुढे शिक्षण, शिक्षण, प्रवास. अजून नोकरीच्या संबंधात पण येतं. धनस्थान ते आलं तरी नोकरीच्या संबंधात याच्यावरून ओळखता येतं. अजून कला. हा, कलेच्या बाबतीत, ब्रेनच्या बाबतीत. बरोबर. मेंदूच्या बाबतीत. इथे मेंदू सांगितलं होता. मगाशी कोण म्हणत होतं द्वितीय स्थान मेंदूचं आहे? मगाशी द्वितीय स्थान मेंदूचं कोण म्हटलं? त्यांच्यासाठी सांगतो, हे मेंदूचं स्थान आहे. बरोबर आहे. मेंदू इथे आहे. त्याची हुशारी, एखाद्या व्यक्तीची हुशारी, व्यक्तिमत्व किंवा अनाडी व्यक्तिमत्व या पंचम स्थानावरून ठरवलं जातं. संतान स्थान. संतान स्थान. होय. अफगाणिस्तान पण आहे नाही. अफगाणिस्तान पुढे आहे. अफगाणिस्तान पुढे आहे. हा, तर अजून महत्वाचं तुम्ही विषय नाही घेतलेले. सगळ्यात महत्वाचं ओटीपोट अवयवासाठी. जननेंद्रियाचं पुढे आहे, पण हे ओटीपोट आहे. मुलांना जन्म देण्यासाठी जे आवश्यकता अवयव असतो त्या अवयवाचा पार्ट इथे असतो. पंचम स्थानावरून ओळखलं जातं. म्हणून या स्थानामध्ये राहू, मंगळ किंवा कोणताही पापग्रह आला तर सांगितलं जातं की सिझरिंग अबॉर्शन झालेलं आहे का? तर ती ताई म्हणते डेफिनेटली हो, झालेलं आहे. काही वेळेला फायब्रॉइड होतात, काही वेळेला पीसीओडीचे प्रॉब्लेम होतात काही लोकांना, काही वेळेला पिशवी काढून टाकावी लागते. अशा सगळे गोष्टी या पंचम स्थानावरून ओळखले जातात.
अजून अवयवाचा कोणता स्थान आहे? उजव्या उजवी मांडी. उजवी मांडी. हा मांड्या हा कमरेच्या गुडघ्यापर्यंत उजवी मांडी. हा बरोबर झालं. आता उजवा पाय. हो उजवा पाय इथे आला ना खाली. 6व्या स्थानाचा आला आता 6व्या स्थानावरती. 6व्या स्थानाला उजवा पाय. हा अजून आजाराचं स्थान. उजवा पाय. अपघात. आजार स्थान. शत्रू. 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 आजार. रोग. शत्रू. ऋण. रोग. कुठल्याही प्रकारचे रोग. कर्ज. कर्ज. बरोबर. सुखाचा नाश. सुखाचा नाश होतोय की नाही होतोय त्याच्यावरून पण कळतं. अजून नोकरीचं पण आहे ना सर? हा विमान प्रवास. नोकरी. हा, नोकरी. नोकरीचा विमान प्रवासाचा परदेश गमनाचा संबंध. पहिलं प्रथम स्थान, पंचम स्थान, षष्टम स्थान आणि 12वं स्थान. कारण आपला देश सोडून आपण परदेशात जातोय म्हणजे काय करतोय? व्याय स्थानात जातोय, व्याय करतोय आणि घरापासून लांब जातोय आणि इथं विमान प्रवास घडतोय म्हणजे लांब जातोय. आणि कशासाठी जातोय? तर आपल्या म्हणजे कधी असतं कसं असतं की घरात जर आपल्याला शत्रू निर्माण झाले तर आपण काय करतो? वेगळं राहतो. म्हणून हे शत्रुस्थान. एका गोष्टीने चांगलं पण असतं, एका गोष्टीने वाईट पण असतं. आता ज्या मुलीचा या आईचं जे स्थान आहे ना घरातलं स्थान, इथं जर एखादा पापग्रह आला, वाईट ग्रह आला तर लवकर त्या मुलीचा विवाह होतो. म्हणजे काय होतं तर ते घरातून ती मुलगी लवकर बाहेर निघते, तिचा लवकर विवाह होतो. तो पण एक महत्वाचा भाग असतो. बाकीच्या गोष्टी अजून महत्वाच्या आहेत सगळ्या. हा मातृ, त्याला मातृवियोग वियोग म्हणतात ना, मातृवियोग. जर ह्या स्थानामध्ये एखादा पापग्रह आला तर त्याला मातृवियोग म्हणतात. त्यामुळे आईपासून मुलगी लांब लगेच जाणार, म्हणून लवकर तिचा विवाह होणार. तसंच मुलाचं असेल तर मुलगा लगेच लग्न झाल्यानंतर वेगळा राहतो किंवा परदेशात नोकरीसाठी जातो, आईला सोडून, वडिलांना सोडून. असं आहे ते, असं पण आहे. हा आता हे स्थान सप्तम स्थान. सप्तम स्थानाबद्दल बोला जरा. विवाह स्थान. जोडीदाराचं. विवाह स्थान. मित्रस्थान. कुठलं? मित्रस्थान. हा मित्र स्थान. बरोबर. जननेंद्रिय. जननेंद्रिय, प्रजनेंद्रिय. बरोबर. अजून पोट. हा ओटीपोट. ओटीपोट पण गुप्त अवयव, हो. गुप्तांग स्थान म्हणतात त्याला. एखाद्याला पायल्स आहे किंवा एखाद्याला काही लघवीचे आजार आहेत ते त्याच्यावरून कळतं आपल्याला. त्या आजाराशी त्याचं कनेक्शन असेल तर त्याच्यावरून ते कळतं नेमकं काय आहे ते. हा अजून काय सांगता येईल सप्तम स्थानाचं? पार्टनरशिप. एखाद्याशी नोकरीमध्ये पार्टनरशिप करायची की नाही करायची, किंवा बिझनेस मध्ये पार्टनरशिप टिकेल नाही टिकेल ते ह्याच्या सप्तम स्थानावरून कळतं. हा आता पुढे अष्टम स्थान महत्वाचं आहे. आता बोला. मृत्यूस्थान. आपला किंवा आपल्या नातेवाईकांचा कोणाचाही. हा अजून डावा पाय. बरोबर. अजून पुढे ज्या स्थानात असेल त्या स्थानाचा नाश होतो, ते नाश करणारं मृत्यू घडवणारं स्थान. हा धर्मस्थान. बरोबर. धर्म कर्म म्हणतो ना आपण, धर्म कर्म. हे धर्म आणि हे कर्म. धर्म कर्म म्हणजे या जगात सर्वश्रेष्ठ काय आहे तर या जगात सर्वश्रेष्ठ कर्म आहे. पण कर्म करण्यासाठी जर योग्य वातावरण नसेल तर आपल्याला कर्म करता येणार नाही. आणि कर्म करण्यासाठी कोण शिकवतं तर धर्म शिकवतो. काय कर्म करायचं ते धर्म शिकवतो. म्हणून कर्म आणि धर्म हे दोन्ही बाजूला बाजूला आहेत. त्याच्यानंतर 10वं स्थान महत्वाचं स्थान
ज्या मगाशी 20% सांगितलं त्याच्यामध्ये आहे. ताईंनी प्रश्न विचारला होता. अधिकार स्थान, व्यवसाय स्थान, बरोबर. नोकरीचं नोकरीचं नाही. बिझनेस. एखाद्याला तुम्हाला जर विचारलं माझ्या नोकरीमध्ये बिझनेस आहे का, तर ते तुम्हाला त्याच्यावरून सांगता आलं पाहिजे आहे की नाही. बिझनेसचं स्थान आहे, कर्मस्थान आहे, आचरणाचं स्थान आहे, अधिकार स्थान आहे. अजून त्याच्यावरून काय काय ठरवता येईल आपल्याला. डावा हात ना, डावा हात, हो डावा हात, हा इथून राहिलं ना, हा डावा पाय, ही डावी मांडी, हा डावा हात. डावा हात. आणि याचा अवयव सांगितला नाही तुम्ही. फुफ्फुस, लिव्हर. उजवे फुफ्फुस, हा उजवे फुफ्फुस आणि लिव्हर. हा आता हे डावे फुफ्फुस आणि हृदय. हा. एकादशम स्थानम, लाभस्थान. हा आयस्थान, आय स्थान येणे, आपली जमापुंजी येत राहणे आपल्याकडे, त्याच्यावरून कळतं. बरोबर. आय स्थान. अजून एकादशमच आहे ना ते, एकादशम स्थान आहे. हा सर इथे मोठे भावंड वरील का इकडे. हा मोठा भाव असेल तर त्याच्यासाठी असतं. आणि सासू सासरे, सास भी कभी बहू थी, वही बहू अभी सास बन गई. मी ठराविकच योग सांगतोय. समजा एखाद्याच्या पत्रिकेत मंगळ आणि केतू असेल, तर एखाद्या पुस्तकामध्ये त्याला चांडाळ योग लिहिला असेल. कोणी म्हणेल एक वाईट योग आहे, कोणी म्हणेल हा पाप शापित योग आहे. त्याला वेगवेगळी नावं असू शकतील. वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी नावं त्याला दिलेली आहेत. परंतु त्याला चांगलं कोणीच म्हणणार नाही. एवढं लक्षात ठेवा, तो चांगला नाही. मंगळ आणि केतू एकत्रित असल्यानंतर तो चांगला योग नाही. घरातल्या गेलेल्या माणसाला त्रास झालेला आहे म्हणून तो तिथे शापित पडलेला आहे. त्याला शापित योग पण म्हणतात. हा आता अजून लाभस्थानाबद्दल अजून काय काय बोला. लाभस्थानाबद्दल अजून सांगा. हृदय आहे तिथे. हा हृदय, हार्ट अटॅक येणे, हृदयाचं होणे, ब्लड प्रेशर होणे, बीपी होणे, सगळं त्याच्यावरती अवलंबून आहे. डेली सर डेली आय येते ना, डेली इन्कम. हा डेली इन्कम बरोबर आहे. हा डेली इन्कम याच्यावर पण होतो. हा कर्मस्थान आणि लाभस्थान असे कनेक्शन असेल एकमेकाचं तर डेली त्या माणसाचा इन्कम असतो. व्यवसाय स्थान आहे ना ते. हा व्यवसाय स्थान. हा व्यवसाय स्थान आहे, उद्योगधंद्याचं स्थान आहे. हा डेली इन्कम, त्याचा ह्याच्याशी संबंध असेल तर डेली इन्कम. व्यवसाय स्थान आहे ते. हा नोकरीचं स्थान हे आहे, त्यामुळे महिन्यातून एकदाच मिळणार, एकदाच लाभ होणार. आणि त्यात जर कर्मस्थान दूषित असेल तर 4 दिवसात संपणार. आहे ते सगळं कुंडलीत लिहिलेलं असतात. ते तुम्ही लग्नस्थानाचे 9 भाग करायचे, द्वितीय स्थानाचे 9 भाग करायचे, तृतीय स्थानाचे 9 भाग करायचे, सगळे एका स्थानाचे 9 भाग करायचे. म्हणजे 9 गुणिले 12 एवढ्या कुंडली तयार होतात. आता कुठल्या कुंडलीचा अभ्यास करणार अवघड होईल. त्याला वैदिक गणित म्हणतात. तो फार डीपली अभ्यास आहे. आपल्याला तुर्तास हेच सगळं गणित महत्वाचं आहे. याच्यात सगळं लिहिलेलं असतं. आणि अजून खोलवर बघायचं असेल डीपली तर एवढं बघायचं. आणि यात उत्तर नाही मिळेल तर जोडीदाराची पत्रिका बघायची. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या मुलीच्या पत्रिकेमध्ये विधवा योग आहे असे नका, काय प्रॉब्लेम आहे. मुलाच्या पत्रिकेत अपघात योग नाही, अपमृत्यू योग नाही, तो मरणारच नाही, तरी ती विधवा कशी होईल असं ते बघायचं असतं. म्हणजे आफ्टर मॅरेज ऑन डिपेंड लाईफ पार्टनर हॉरोस्कोप असं गणित असतं, लक्षात ठेवा. त्यामुळे आपण जे बघतोय हे फक्त एकेरी गणित समजून घेतोय. जेव्हा आपला विवाह होतो तेव्हा जोडीदाराची पत्रिका आपल्या बरोबर कनेक्ट होते आणि त्याप्रमाणे घटना घडते. पुन्हा मुलं झाल्यानंतर मुलाच्या पत्रिकेचा प्रभाव आपल्या पत्रिकेवर पडतो आणि त्याप्रमाणे घटना घडते. आणि त्याच्यानंतर मग जेवढं आपण
कुटुंब मोठं होत जाईल तेवढ्या सगळ्या लोकांचा एकमेकावरती एकमेकाचा इफेक्ट पडत जातो, असं गणित असतं. चला, आता महत्वाचा विषय आहे. कोणता कोणता आता स्थान राहिलंय राजू? द्वादश, 12वं, काहीही म्हणा. 12वं घर, 12वं स्थान, काहीही म्हटलं तरी चालेल. आता 12वं स्थान म्हणजे काय आहे? श्रेयस्थान, मोक्षस्थान, श्रेयस्थान. मोक्ष आणि व्याय. हा, ते पण ह्याच्यावर अवलंबून आहे ना पुन्हा. हा, व्याय स्थान म्हणजे डिस्ट्रॉइड होणे, काहीही न मिळणे, मोक्ष स्थान. आता सगळ्यात पहिला एक योग शिकवतो मी तुम्हाला. याला काय म्हणतात? मोक्ष स्थान. सगळेजण व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका. हे मोक्ष स्थान. मोक्ष स्थानात समजा 10 अंक आहे. मकर राशीचा मालक कोण? शनी. शनी. इथं लिहिला. आता कोणता योग झाला समजा सांगा. मृत्यूस्थानचा मालक चतुर्थानात असता आईचा मृत्यू, सुखाचा मृत्यू, वाहनाचा मृत्यू. शत्रुस्थानचा मालक तिथे असता आईला आजार होणे, गाडी घेतली तर त्याला आजार होणे, सुखाला आजार होणे. आता मोक्ष स्थानचा मालक चतुर्थ स्थानात आला. आता काय काय होईल सांगा. आयडिया लावा, फक्त आयडिया लावा. सर, आई दूर जाईल का? आईचं सुख, आईचं सुख नाही मिळणार. आईच्या सुखाला वंचित राहणार. वंचित राहा. मोक्ष आहे ना, मोक्ष म्हणजे डिस्ट्रॉइड. पण मी जे मला जे अपेक्षित होतं, ते तुम्ही उत्तर दिलं नाही. मी असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. मोक्ष स्थानचा मालक चतुर्थ स्थानात, आणि चतुर्थ स्थान हे स्वतःच्या सुखाचं स्थान आहे. काय होणार? सुखाचा नाश. सुख मिळणार नाही. डिस्ट्रॉय. सुखाचा डिस्ट्रॉयड, सुख मिळणारच नाही. कोणत्याही कंडिशन मध्ये त्या व्यक्तीला अजिबात सुख मिळणार नाही. जेव्हा जास्त डिप्रेशन मध्ये आणि टेन्शन मध्ये आणि जास्त आपल्याला त्रास होतो, तेव्हा आपण दैविक शक्तीचा आधार घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे हा आध्यात्मिक मोठा योग झाला, लक्षात ठेवा. सगळ्यांना कळलं का? दावा करणार म्हणजे काय होणार? तो दैविक शक्तीकडे ओढण्याचा प्रयत्न करणार. मग दैविक शक्ती काय करणार? त्याला प्रयत्नाला यश देणार, पण तो काय करणार? स्वतःकडे ओढत राहणार. ईश्वर त्याला मोक्षाकडे नेणार. हा, कोणतरी बोललं, कोण? रेखाताई बोलले का? हा, मोक्षस्थान आहे ना. माझा प्रश्न तुम्हाला काय होता? मोक्षस्थानचा मालक सुखस्थानात आहे, म्हणजे सुखाचाच मोक्ष, म्हणजे स्वतःलाच मोक्ष मिळवून देणार. एवढी त्याची परिस्थिती वाईट होणार. एवढा फिसून काढणार त्या माणसाला. फॉर एक्झाम्पल देतो तुम्हाला. आपला एखादा टॉवेल असतो, आपण रोज वापरण्याचा टॉवेल असतो. तो टॉवेल काय आपण रोज डेली धुत नाही, आठवड्यातून एकदाच धुतो किंवा 15 दिवसातून एकदा धुतो. पण जेव्हा धुतो तेव्हा कसा धुतो? सगळेजण सांगा. हा, कसा धुतो? त्याला पडवून गरम पाण्यात सर्फ मध्ये गरम करून काय करतो आपल्या, बघा, विचार करा. आणि एवढं सगळं त्याला स्वच्छ करण्यासाठी 15 दिवसाचा टॉवेल स्वच्छ करण्यासाठी एवढा त्याला त्रास सहन करावा लागतो. तर आपल्याला 84 लक्ष योनीमधून आपण काय करून आलोय आपल्यालाच माहित नाहीये. तर या आपल्या देहाला स्वच्छ करण्यासाठी तो ईश्वर काय करत असेल बघा. म्हणून मी शनीच लिहिलंय तिथे. शनीचंच उदाहरण घेतलंय. हा मोठा योग असतो, हा जबरदस्त योग असतो, हा अध्यात्मातला मोक्षाकडे जाणारा. शनीची राशी जर व्यायस्थानात असेल आणि सुखस्थानात शनी असेल तर हा मोठा प्रबळ योग असतो. मग तो शनी किंवा तो ईश्वर सुद्धा आपल्याला टॉवेल सारखं बुचकळतो, बाहेर काढतो, आपटतो, पिळतो आणि पुन्हा उन्हात वाळायला पण घालतो. एवढी सगळी प्रोसिजर आपल्यावरती होते.
म्हणजे त्या व्यक्तीला किती त्रास होत असेल. आपण काय म्हणतो, माझ्या आयुष्यात सुखच नाहीये, टेन्शनच आहे, खूप त्रास आहे, आई माझ्या बरोबर नीट वागत नाहीये, आईला माझे विचार पटत नाहीये, त्यामुळे मी बाहेर पडलोय, माझ्या बायकोचं आईचंच पटत नाहीये, त्यामुळे मी बाहेर पडलोय, मला आईने काही कमवूनच नाही ठेवलं, किंवा माझी आई लहान असतानाच गेली, लहान असतानाच वारली, मी गाडी घेतली, त्या गाडीला सतत खर्च करतोय. आज 12च्या 12 स्थानं समजून घेऊनच आपल्याला क्लास संपवायचा आहे. 12च्या 12 स्थानं आज कव्हर करायची आहे. म्हणजे कुंडलीतलं तुमचं 60% कुंडली बघणं तुम्हाला आलं. बाकीचे काही सगळे चांगले चांगले ठिकाण आहे, त्याचं फळ चांगलंच मिळणार आहे. त्याच्या उलट केलं की त्या स्थानाचं स्थान फळ मिळालं. 3 स्थानं ज्या ठिकाणी असतील तशी तशी फळ मिळणार. आता 3 स्थानं सोडून जे बाकीची स्थानं उरलेली आहेत, ती स्थानं उलट ह्या स्थानामध्ये असेल की तसं फळ मिळणार. किती सोपं गणित आहे बघा. एवढे 3 स्थानं कळलं की अख्खी कुंडली कशी बघायची ते तुम्हाला कळले. मी सगळे 12च्या 12 स्थानांचे मालक कुठे कुठे असताना काय काय घडणार ते शिकवणार आहे. पण सांगण्यापुरतं एवढं सोपं आहे ते. आणि मोक्षस्थानचा मालक इथे असल्यानंतर असं होतं, आणि मग तो अध्यात्माकडे जातो, आणि अध्यात्माकडे गेल्यानंतर त्या व्यक्तीला मोक्ष मिळतो, आध्यात्मिक प्रगती होते. आता संन्याशी योग ज्यांच्या पत्रिकेमध्ये आहे असे लोक असतात, संन्याशी योग बनतो. असा व्यक्ती शेवटी 5-10 वर्ष का होईना पण तो व्यक्ती संन्याशी होतो. आता मला सांगा, संन्याशी कोण कोण होतं सांगा. संन्यासाचे प्रकार मी सांगतो. मी राहत नाही त्या माणसाला, आ? स्वार्थ नाही राहत, त्याच्यामुळे तो संन्यास घेतो. तो शेवटचा प्रकार, त्याच्या आधीचे कारण. हा सुरुवातीला अतिस्वार्थ केल्यामुळे पण संन्यास घेऊ शकतो. हा. लोकांना लोकांना बरोबर. आता हा कसं जगायचं? सुरुवातीचे हा ताईने सांगितलं त्याच विषयावरती येणार तो. आपल्याला सुरुवातीला आपण लहानाचा मोठ होत असताना मला हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, आपण सगळं एकत्रित आणण्याचा प्रयत्न करतो, आणि त्यात प्रचंड नुकसान होतं आणि यातना होतात, आणि त्या यातनेतून मग वैराग्य वृत्ती होते, आणि मग वाटतं की आता मला संसारच नको. तो एक प्रकार झाला. विरक्ती येते. दुसरा प्रकार, बायकोचं माझं पटतच नाही, गेलं नकोच, मला डोक्याला तापच नको, मी कुठेतरी जाऊन बसतो. संसाराला वैतागून गेलेला एक असतो संन्याशी. एक उद्योगधंद्याला वैतागून गेलेला एक संन्यास असतो, आणि दुसरं सतत अपयश येत आहे म्हणून एक संन्याशी होतो. आणि तिसरा चौथा प्रकार आहे आळशी लोक, ज्यांना कमवायचं नाही, बसून खायचं आहे, अशी लोक भिक्षा मागून खातात, ते पण संन्याशीमध्ये येतात. आणि शेवटचा प्रकार राजेंद्रनी सांगितल्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये जर पुन्हा असं असताना जर गुरु इथे असेल, आता काय होईल मला सांगा. गुरु काय करतो? सत्सद्विवेक बुद्धी प्रदान करतो. गुरु काय करतो? ज्ञान देतो, आध्यात्मिक प्रगती. आणि गुरु काय करतो? चांगलं वागायला लावतो. गुरु चांगलं वागायला लावतो. गुरु चांगलं वागायला लावला की तो काय करतो? चांगल्या मार्गाने. त्याग म्हणजे काय? त्यागाची व्याख्या काय? त्यागाची व्याख्या काय कोण सांगता येईल? राजेंद्र, त्यागाची व्याख्या सांगा. आता मी सांगतो. मला हेलिकॉप्टर घ्यायची आवश्यकता नाही, मी हेलिकॉप्टरचा त्याग केलाय. जर मी असं म्हटलं तर तुम्ही काय म्हणाल? सांगा ना. पण माझ्याकडे हेलिकॉप्टरच नाही ना. सुद्धा एखाद्या वस्तू न घेणे म्हणजे त्याग. नाही. इथे थोडसा, म्हणूनच म्हटलं ह्या विषय जरा चघळावं लागेल आपल्याला. चघळल्याशिवाय त्या पचन नाही होणार आहे. जी गोष्ट माझ्याकडे नाही त्या गोष्टीचा मी त्याग कसा करू शकतो? त्यागाची व्याख्या काय? जी गोष्ट माझ्याकडे आहे आणि मी त्याचा त्याग करतोय, तर तो त्याग झाला ना. हा, आता मी काय म्हटलं की माझ्याकडे हेलिकॉप्टर, मी हेलिकॉप्टरचा त्याग केला असं जर म्हटलं, अरे तुझ्याकडे नाहीच आहे, तो त्याग काय करतोय? हा, मी घराचा त्याग केलाय, माझ्याकडे घर आहे, घर सोडून मी कुठेतरी दुसरीकडे राहतोय, मी घराचा त्याग केलाय.
मी संसाराचा त्याग केलाय, माझी पत्नी आहे, मुलं आहे, संसार सुखाने चाललाय आणि मी त्याग केलाय, त्याला त्याग म्हणता येईल. हा, माझ्याकडे काही 10-5 कोटी होते, त्यातले मी अर्धे कोटी तरी दिलेत आणि मी आता त्याग केलाय, तर तो त्याग होईल ना. त्यागाचे प्रकार असे आहेत. खरा त्याग जे आपल्याकडे आहे ते सोडणे, त्याला त्याग म्हणायचं. दुसरी गोष्ट अजून लोक असे म्हणतात, आता आमच्याकडे येतात खूप आहे, ते बरेच असतात, तर मला जर समजा 10 कोटीची लॉटरी लागली तर मी त्यातले 7 कोटी स्वामींना देईन. नाही लागली तर हा, 10 कोटीची मला लॉटरी लागली तर ते 7 कोटी मी स्वामींना देईन. पण आपल्याकडे नाही आहेत ना. स्वामींच्या अंगावर शस्त्र नाहीत ना, वस्त्र नाहीत, आणि आपण मागतोय काय, मला जर मिळाले तर मी त्याचा त्याग करेन. कसला त्याग आहे तो? मग आता तुझ्याकडे काय आहे? तर तुझ्याकडे जे आहे त्या गोष्टीचा त्याग कर ना. मग तुझ्याकडे काय आहे? संसार आहे. संसारात तू 24 तास रममान झालेला आहे, त्यापैकी 1 तासाचा त्याग कर, मग स्वामींची सेवा कर, झाला त्याग ना. 10 कोटीचा काही 24 कोटीचा त्याग झाला तो. आणि 10 कोटी मधून 7 कोटी देणार आहेस, तर इथे तुझ्याकडे 1000 असतील आणि त्यातून तू 500 रुपये खर्च केले तर तो मोठा त्याग आहे. असं गणित असतं थोडस. म्हणून ते कशावर एवढं मी सगळं काय सांगतोय, तर हा जो योग आहे हा योग संन्याशी योग झाला, खरा संन्याशी योग. मग आता जे काय मी सांगितलं तुम्हाला, ते जर शत्रुस्थानाचा मालक सुखस्थानात किंवा कर्मस्थानात असेल, लाभस्थानाचा मालक जर इथे असेल, तर मात्र असे लोक लवकर आसक्ती मिळत नाही. पुढे पुढे ती कुंडली मांडून मी दाखवणार आहे तुम्हाला सगळ्यांना, की याला आसक्ती आहे की सक्ती आहे. सक्ती पण वेगळी असते, कारण आसक्ती निर्माण होते आणि पुन्हा सक्ती पण होते. सक्ती अशी निर्माण होते की मग बंधन येतात घरातल्या लोकांची. सक्ती म्हणजे काय सांगतो, ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांवरती झाली ती सक्ती झाली, आसक्ती नाही. संन्यास, त्यांच्याकडे सगळं होतं आणि त्यांनी सोडून देऊन संन्यास घेतला, तो संन्यास खरा. मग पुन्हा संन्यासातून पुन्हा गृहस्थाश्रम करणे, ती सक्ती होती, आसक्ती नव्हती, लक्षात ठेवा. कारण आसक्ती जर असते तर ज्ञानेश्वर महाराजांसारखे रत्न उदयास आले नसते. ती सक्ती होती. कोणाची सक्ती होती? ईश्वराची सक्ती होती. म्हणून हा प्रकार घडतो आणि ते कर्मस्थानावर अवलंबून असतं. आणि ज्या लोकांना ईश्वरीय शक्ती प्राप्त होते किंवा ईश्वरीय दर्शन मिळतं, अशा लोकांचे सुखाचे स्थान सर्रास डॅमेज झालेले असतात. हे स्थान डॅमेज झालेलं आहे, टोटल डॅमेज. टोटल म्हणजे टोटल. अशा माणसाने 1% सुखाची अपेक्षा करू नये. आणि अशा माणसासमोर समोरून अपॉर्च्युनिटी खूप येते, पण यांच्याकडून काम सक्सेस होतच नाहीत. एकही काम सक्सेस नाही होणार. कारण हे संन्यास प्रवृत्तीकडे, विरक्तीकडे जाणारे लोक असतात. आणि जरी यांनी प्रयत्न केला तरी ते जाणारच तिकडे. काही दिवस टिकेल, नवीन बिझनेस सुरू केला, 1-2 वर्ष चालेल, पुन्हा बंद, पुन्हा दुसरा बिझनेस, तो बंद, पुन्हा दुसरा बिझनेस, पुन्हा बंद. अशा पद्धतीने काम सुरू होतं. बर, आता इथे कोणताही अंक असेल ना, या 10च्या ऐवजी कोणताही अंक असेल. पुन्हा आता 4चा मालक. आता मी असंच विचारणार, 4चा मालक हा चंद्र. चंद्र जर इथे असेल तर मी मधून अधून घेतोय स्थान. हा, डिस्ट्रॉय स्थानचा मालक चंद्र दशम स्थानामध्ये. काय होईल? तुम्हाला मी बुद्धी चालवण्यासाठी थोडासा वेळ देतोय. नुसतंच मी शिकवलं तर ते लवकर कळणार नाही. तुम्हाला थोडासा मी बुद्धी चालवण्यासाठी वेळ देतोय. बिझनेस मध्ये लॉस होऊ शकतो.
बिझनेस मध्ये लॉस 100% बरोबर आहे. बिझनेस लॉस. हा, हे स्थान काय काय आहे आठवा ना. आता हे स्थान कशाचं आठवा ना. कर्मस्थान. कर्मस्थान, कर्माचा नाश. त्यांनी कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तरी तो चांगलं त्याला कोणी म्हणणारच नाही. कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न करू दे त्याला चांगलं कोणीही म्हणणार नाही. अरे तो तसाच आहे. तो ना अख्ख्या गावाने टाकून दिलेला व्यक्ती आहे, पण तो चांगला व्यक्ती असतो. असंच असतं त्याच्या आयुष्यात. हा, का म्हणजे स्वतःच्या कर्माचा मृत्यू डिस्ट्रॉय, मोक्षाकडे नेतो, कर्माला मोक्षाकडे नेतो. कर्मच संपवून टाकतो तो. मग अशा वेळेला तो काय करतो, कर्मच संपवून, जाऊ दे असंही माझं नुकसान आहे तसंही नुकसान आहे तर मला हे नकोच आता. पुन्हा त्यागाचीच भावना निर्माण होते. म्हणजे याला कर्मसन्याशी असं म्हणता येईल. मगाशी काय आधी, याच्या आधी काय वापरला होता शब्द मी? नाही, आधी काय वापरला होता? मृत्यूस्थानचा मालक जेव्हा दशम भावामध्ये असेल तेव्हा काय वापरला होता शब्द? नाही, कर्म दारिद्र्य असा शब्द वापरला होता. कर्म दारिद्र्य असा शब्द वापरला होता. आता काय शब्द वापरतोय? कर्म संन्याशी. म्हणजे त्याच्या हातून अशीच कर्म होणार की त्याला संन्यास घेणं भागच पडणार आणि तो मोक्षपदाकडे स्वतःच्या कर्माने जाणार. म्हणजे सगळ्या गोष्टींचा उपभोग घेणार हा व्यक्ती. लक्षात ठेवा. त्याला गाडी पाहिजे, मिळवणार, विकून टाकणार नको म्हणून. लग्न करणार, 60-70 या वर्षी वेगळं राहणार. इथे समजा 5 आहे. 5चा मालक रवी. द्वितीय स्थानात काय होईल सांगा? ते कुटुंब स्थान आहे. आधी तिथून सुरुवात करू. ते कुटुंब स्थान आहे. सगळ्यात आधी काय होईल? कुटुंबात त्या कोणाशी जमणारच नाही. तो वेगळ्या स्वभावाचा असणार. तो वेगळ्या स्वभावाचा आणि बाकीचे सगळे लोक वेगळ्या स्वभावाचे. हा, ते आहे. पण मी असं म्हटलं की ते कुटुंब स्थान आहे आणि कुटुंब स्थानाविषयी बोलू ना आपण आधी, मग धनावर जाऊ. कुटुंबाशी त्याचं जमणार नाही. कुटुंबातल्या व्यक्ती त्याला पसंत करणार नाही किंवा तो वेगळाच वागणार. वंचित राहील ना कुटुंबापासून. नाही, कुटुंबात राहणार पण कुटुंबाशी जमणार नाही. मृत्यूस्थानाचा मालक जेव्हा कुटुंब स्थानात असतो तेव्हा कुटुंबाचा मृत्यू होतो. वंचित राहील कुटुंबापासून. इथे वेगळं गणित आहे. इथे मोक्ष स्थान आहे, ते आध्यात्मिक स्थान आहे, पण वैराग्य स्थान आहे. त्यामुळे वैराग्य स्थान असल्यामुळे त्या गोष्टीपासून लांब नेणे हे त्याचं काम आहे. लांब नेणे. आता लक्षात आलं असेल तुमच्या हा. मग आता ताई तुमचं धनस्थान. धनस्थानात काय होईल? धनापासून लांब नेणे म्हणजे काय होणे? नोकरी लागली, मस्त 12 लाखाचं पॅकेज आहे, 18 लाखाचं पॅकेज आहे. समजा आता 18 लाखाचं पॅकेज आहे, नोकरी चांगली आहे आणि सूर्याची दशा महादशा आली. आता काय होईल सांगा? सूर्यामध्ये जर राहू आला, मंगळ आला तर त्या 18 लाखाच्या पॅकेजापासून तो लांब जाईल. 18 लाखाच्या पॅकेज पासून त्याला मुक्ती मिळेल. म्हणजे काय होईल? शब्द किती गोड आहे. 18 लाखाच्या पॅकेज पासून त्या व्यक्तीला मोक्ष मिळेल. म्हणजे काय होईल? नोकरी जाईल. मग ते कशी जाईल? राहू आलाय ना. समजा राहू असेल, सूर्यामध्ये राहू आला तर त्याचा काळ ऍक्टिव्हेट आहे. सूर्याच्या दशेमध्ये राहू आला, शनी आला, मग त्याच्यावर अवलंबून आहे. मग शनी आला तर शनी वेगळ्या प्रकारे नोकरी घालवेल, राहू आला तर वेगळ्या प्रकारे घालवेल, मंगळ आला तर वेगळ्या प्रकारे घालवेल, त्याच्यामध्ये पुन्हा बुध आला तर स्वतः सोडून देईल, वगैरे 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 सगळ्या घटना घडतील. अशा पद्धतीने ते घडेल. हा, आता 3चा मालक बुध. आता बुध काय करतो? बुद्धी देतो. बरोबर आहे. एवढं चांगलं असलं तरी समजा इथे आता आहे, आता बोला.
बुद्धी नष्ट बुद्धीचा मोक्ष. व्यवहार. मोक्षस्थान आहे ना, मोक्षाबद्दलच बोलू ना आता. बुद्धीचा मोक्ष. स्वतःची बुद्धी कल्पनेकडे गहाण ठेवणे हे वाक्य आहे. व्यक्तिमत्वाचा अधोगती म्हणा. अधोगती होणे. स्वतःची बुद्धी गहाण ठेवायची आणि काही वाटेल तसं वागायचं. दुसरं अजून असं काय होतं, काही वेळेला डोक्याला मार लागण्याची शक्यता असते. हो. ज्यांचे चेहरे वगैरे कपाळावरती घाव असतात अशा लोकांना असा प्रॉब्लेम असतो. सतत डोकं दुखतं अशा लोकांचं, सतत. आणि MRI वगैरे केलं तर काही निघत नाही त्यामध्ये. सतत डोकं दुखतं अशा लोकांचं. म्हणून अशा लोकांनी हेल्मेट शिवाय अजिबात गाडी चालवायची नसते. तर समजा एका दादाची पत्रिका आहे, 52व्या वर्षी त्यांचा मृत्यू लिहिलेला आहे, तर अशा वेळेला ज्योतिषाचं कर्तव्य आहे त्यांच्या पत्नीची पत्रिका बघायची. त्याच्या पत्नीची पत्रिका बघितल्यानंतर त्यांच्या पत्नीच्या पत्रिकेमध्ये विधवा योग आहे का, असेल तर त्यांचा काळखंड आणि त्यांचा काळखंड मॅच होतोय का ते बघावं लागेल. तिसरी गोष्ट अजून त्यांच्या मुलांची पत्रिका बघावी लागेल. त्यांच्या मुलांच्या पत्रिकेमध्ये वडिलांचा मृत्यू लिहिलेला आहे का, आणि लिहिला असेल तर त्यांच्या आणि त्यांचा येणारा काळखंड आणि मुलाचा आणि वडिलांचा काळखंड एक येतोय का ते सुद्धा बघावं लागेल. म्हणजे आफ्टर मॅरेज ऑन डिपेंड लाईफ पार्टनर्स हॉरोस्कोप असं गणित असतं. म्हणून मी आजच्याच कार्यक्रमाच्या सुरुवातीला असं म्हटलं की जर एखाद्या मुलीच्या पत्रिकेमध्ये विधवा योग असेल आणि मुलाच्या पत्रिकेमध्ये जर अपमृत्यू योग नसेल तरी पण ती विधवा कशी होईल, त्याचं हे उत्तर आहे. तर अपघात योग आहे, अपमृत्यू योग आहे, परंतु त्या व्यक्तीच्या वरती किती माणसं अवलंबून आहेत आणि ह्या व्यक्तीकडून अजून किती लोकांना फायदा होणार आहे त्यावर सुद्धा अवलंबून आहे. आणि जसे मगाशी दादा म्हणाले, सकोंडे दादा, ते सुद्धा महत्वाचं आहे. दैविक आशीर्वाद सुद्धा 20% महत्वाचा आहे. काही वेळेला आपण म्हणतो गाडीचा चुराडा झाला पण मी वाचलो, स्वामींनी मला वाचवलं. हे खरं आहे, हे खरं आहे. पण स्वामींनी त्याला का वाचवलं तर त्याच्या पत्नीमध्ये विधवा योगच नाहीये, म्हणून स्वामींनी सुद्धा त्यांना वाचवावं लागलं. मग कधी कधी काय होतं, पत्नीच्या पत्रिकेत विधवा योग आहे, मुलांच्या पत्रिकेत वाईट काळखंड आलेला आहे आणि यांच्याही पत्रिकेत अपमृत्यू योग आलेला आहे. मग अशा वेळेला मोठा धनका बसतो. आणि घरामध्ये कुटुंबामध्ये एकाच वेळेला शनीची 7.5, शनीची महादशा, राहू केतूची दशा, महादशा, आणि जर असं काही बिघडलेलं गणित असेल तर अशा वेळेला मोठा धनका बसतो. आता अजून सगळं चांगलं आहे, काय नाही घडलं, काय नाही घडलं, आपण साधनेमध्ये आहे, उपासनेमध्ये आहे, स्वामी आपल्याला प्रोटेक्शन करतायत, तर होईल काय, तर जर असा योग आलाय फार फार तर काय होईल, मृत्यू योग डाव्या पायावर जाईल, डावा पाय कापला जाईल. अजून काय होईल, डावा हात कापला जाईल. अजून काय होईल, डोक्याला मार लागेल, कोमामध्ये जाईल, वर्षांनी नीट होईल, 2 वर्षांनी नीट होईल, 6 महिन्यांनी नीट होईल, ठीक होईल, असं पण असतं. एवढं कळलं, म्यूट मधून काढा सगळ्यांना. हॅलो, हा हॅलो, कळलं का सर्वांना? हा, थोडा आता चर्चेचा भाग आहे की नाही, किती डीप आहे बघा, लक्षात घ्या. कोणीतरी ज्योतिष एखादा सांगतो की तुमच्या पत्रिकेमध्ये असा असा योग आलेला आहे, त्याच्यासाठी तुम्हाला महामृत्युंजय जप करावे लागतील, त्याच्यासाठी 51,000चा खर्च आहे, 1,30,000चा खर्च आहे, 2 लाख खर्च करावे लागतील. किती थोतांड आहे, आपण लक्षात घ्या. आपली सतसत वेग बुद्धी जागृत ठेवायची आणि आपण पूर्ण अभ्यास करायचा. हेच एकमेव कारण आहे की मला गेले 2 वर्ष, असं 3 वर्ष वाटत होतं की आपण ज्योतिषशास्त्र हे लोकांना शिकवावं. एवढं एकच कारण मला सारखं वाटत होतं, पण तशी वेळ जमून येत नव्हती, कारण मला एकट्याला हे सगळं पॉसिबल नव्हतं. मला हे रचना करणं येत नाही, कॉम्प्युटर लावणे,
पुन्हा कॅमेरा लावणे मला येत नाही, हे दोघे जण लावतात म्हणून ते मला पॉसिबल आहे. तर एवढ्या एकाच कारणासाठी मला ज्ञान देण्याचं भाग्य मिळालंय ही मी मोठी किमया समजतो. कारण आपल्या आयुष्यात आलेलं प्रत्येक संकट हे त्या काळात आपलं ट्रेनिंग असतं. प्रत्येक समस्येवर मात करणारं एकमेव शस्त्र म्हणजे नॉलेज मिळालं पाहिजे. चला आपण आता पुढे जाऊ. मोक्षस्थानचा मालक लग्नी असेल तर तो त्रास आपल्याला स्वतःला होतो, अपघात होण्याची शक्यता असते. लग्नीस्थानचा मोक्षस्थानचा मालक धनाच्या बाबतीत धनस्थानात असेल तर धनाचा मोक्ष, कुटुंबाचा मोक्ष, उजव्या खांद्याला काहीतरी इजा होण्याची शक्यता असते. स्पॉन्डिलिसिस वगैरे उजव्या हाताला होतात, इथून मानेकडून इकडून चमका निघतात. मोक्षस्थानचा मालक सहस्थानात असतात, सहजासहजी अपयश. आपण काम केलंय, सगळं केलंय, सहजासहजी आता होणार आहे, सहजासहजी अपयश. धाकट्या भावाला त्रास, भावाचं सहकार्य मिळत नाही, भावाचे विचार आपले पटत नाही. मोक्षस्थानचा मालक चतुर्थ स्थानात मगाशी शिकवलं. मोक्षस्थानचा मालक पंचम स्थानात निर्बुद्ध, परंतु आध्यात्मिक नॉलेज खूप, व्यावहारिक नॉलेज अजिबात नाही. आध्यात्मिक नॉलेज खूप आणि नुसतं बडाया मारणे, त्याला कोणताही बेस नसणे, असे लोक असतात, ते असे असतात. विष्णुस्थानचा मालक पंचम स्थानामध्ये. पुन्हा अशा लोकांची मुलं सुद्धा विचित्र निघण्याची शक्यता असते, त्यांना मुलांचं सुख नसतं. अशा वेळेला काही लोकांचा गर्भपात होण्याची शक्यता असते, सिझरिंग होण्याची शक्यता असते, पोटाचा आजार होण्याची शक्यता असते, किंवा काही ताईंना मुलं अजिबात होत नाहीत. आजपर्यंत काही आपण ताई लोक बघितलेलं असतील, महिलांना त्यांना मुलंच झालेली नाही. त्याचा तो अर्थ आहे की मुलांचा मोक्ष, मुलंच होत नाहीत अशा ताईंना. पुन्हा आता मागाशी सांगितल्याप्रमाणे राजेंद्र, तुम्ही जो मागाशी म्हणत होता, मोक्षस्थानचा मालक षष्टम भावामध्ये, विपरीत राजयोग म्हणाला ना तुम्ही, हा तो इथे येतो. हा म्हणजे अचानक कुठून तरी काहीतरी मिळण्याची शक्यता असते. आता इथे मोक्ष होत नाही, इथे काय झालंय आजार, इथे काय झालंय प्रवास, इथे अजून अपघात, आणि अपघात नाही आजार, आणि शत्रुस्थान म्हणजे शत्रूंचा मोक्ष मिळाला, शत्रूंनाच मोक्ष मिळाला, त्याला कोणी शत्रूच राहत नाही. असे मागच्या वेळेला सांगितलं, निर्भीड लोक असतात, भीत नाही, घाबरत नाही, सक्सेस होत जातात, तो विपरीत राजयोग. पुन्हा डिस्ट्रॉय स्थानचा मालक सप्तम स्थानामध्ये, मोक्ष स्थानचा मालक विवाह स्थानात. असे लोक विवाह करत नाहीत शक्यतो, कारण विवाहाचा मोक्ष. असे लोक शक्यतो विवाहच करत नाहीत. केला तर जोडीदाराच्या पत्रिकेत जर चांगले योग नसतील तर यांचा विवाह टिकत नाही, अजिबात टिकत नाही. आणि पुन्हा संन्यासाकडे पत्नीला सोडून संन्यास प्रवृत्ती घेण्याचे योग येतात. 6, 8, 12 यांचं कनेक्शन आलं की हे विपरीत राजयोग, ह्याचा मालक त्याच्यात, त्याचा मालक त्याच्यात, विपरीत राजयोग. आता विपरीत राजयोग म्हणजे काही धन मिळवणे नाही बरं का. कुठूनही कसंही आपलं संसार करण्यासाठी गती निर्माण होणे आणि आपल्या आयुष्यात आपलं अडकणार नाही. कुठूनही कसंही आपलं भागणार, म्हणजे कमीही पडत नाही आणि जास्तही मिळत नाही, त्याला सुद्धा विपरीत राजयोग म्हणतात. उद्या मला 50,000 रुपये पाहिजे आणि कोणताही चान्स नाहीये, उद्या कुठूनही मिळण्याचे चान्स नाही. अशा वेळेला तुम्हाला अचानक जी मदत होते ना, ती विपरीत राजयोगाची.